दुसरीकडे आपण बघितलं तर सध्या अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये जयकुमार गोरेंनी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे। बिनबुडाचे आरोप करत प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न होता असं गोरे म्हणाले। बदनामी केल्याचा दावा करत मंत्री जयकुमार गोरे यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केलाय। संजय राऊत आणि रोहित पवार यांच्या विरुद्ध मंत्री गोरेंनी हक्कभंगाचा हा प्रस्ताव दाखल केला आहे। बिनबुडाचे आरोप करत प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर एका YouTube चॅनल विरोधात सुद्धा हक्कभंगाचा प्रस्ताव गोरेंनी दिला। या हक्कभंगावर 2 महिन्याच्या आत निर्णय घ्या अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली आहे। तर गोरेंनी दाखल केलेले हक्कभंगाचे प्रस्ताव स्वीकारत असल्याचं विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी म्हटलंय। संजय राजाराम राऊत त्यासोबत या सभागृहाचे सदस्य सन्माननीय रोहित पवार आणि लय भारी म्हणून एक YouTube चॅनल आहे त्याचे तुषार खरात यांच्या विरोधात मी हक्कभंगाचा प्रस्ताव अध्यक्ष महोदय मी मांडतोय। हा हक्कभंग स्वीकारावा आणि 2 महिन्याच्या आत याचा निर्णय, मी तर म्हणेल की या अधिवेशन संपेपर्यंत दूध का दूध, खरं काय खोटं काय, आणि ज्यांनी ज्यांनी आरोप केले असतील त्यांना तुम्ही बोलवा ना, सौजन्याने बोलवा आणि त्यांच्याकडून माहिती घ्या, त्यांच्याकडे काय जास्तीची माहिती आहे आणि याचा 26 मार्च पर्यंत निकाल लावा। जर खोटे आरोप असेल तर एखाद्याची बदनामी होता कामा नये आणि खरे आरोप असेल तर मंत्री महोदयांनी मान्यच केलं आहे की मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे। सन्मान्य सदस्य श्री जयकुमार गोरे यांनी आज जे 3 हक्कभंगाचे प्रस्ताव सभागृहात मांडलेले आहेत, सभागृहाची भावना लक्षात घेता ते 3ही प्रस्ताव मी स्वीकृत करून पुढील कारवाईसाठी हक्कभंग समितीकडे पाठवित आहे। त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। मंत्री सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी हा संशय व्यक्त केलाय। कृष्णा आंधळे जिवंत आहे की नाही याची मला शंका वाटते असं ते म्हणतायत, कारण पोलिसांना तो अद्याप सापडलेला नाही, त्यामुळे कृष्णा आंधळेची हत्या झाली असावी असं शिरसाट म्हणाले। मला डाऊट आहे कृष्णा आंधळे जिवंत आहे की नाही, हा सुद्धा मला एक शंका वाटते। कारण ज्या पद्धतीने पोलीस तपास करतायत, इतकी सगळं टीम जात आहेत आणि आतापर्यंत तो भेटत नाही, याच्यावर शंका व्यक्त करायला वाव आहे। म्हणून त्याचा तपास तातडीने लागला पाहिजे। पोलीस अधीक्षक जे बीडचे आहेत ते सर्व टीम आपल्याला त्यांनी पाठवल्या आहेत, महाराष्ट्राच्या बाकीच्या सुद्धा टीम त्याच्या मार्गावर आहेत, पण तपास न लागण्याचं कारण काय हे थोडं गुलदस्त्यात आहे। म्हणून मी वारंवार शंका व्यक्त करतोय की त्याचा खून झाला की काय, अशी शंका मला आहे। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे हे सह आरोपी असल्याचं मनोज रांगे पाटलांनी म्हटलंय। तर देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडकडे असलेली संपत्ती ही त्याची नाही, ती धनंजय मुंडेंची असल्याचा दावाही रांगे पाटलांनी केला। तर धनंजय मुंडेंची टोळी आज जाईपर्यंत मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा जरांगेंनी घेतलाय। नंबरचा आरोपी ह्यो धनंजय मुंडेचं कार्यालयाचा सगळा कारभार तो स्वतः बघत होता। क्रमांक 1 चौकशी करा, हो कार्यालयाचं काम 1 नंबरचा आरोपी धनंजय मुंडेचा बघत होता का नाही। दुसरं, प्रत्येक व्यवसायात तो पार्टनर आहे का नाही, तर याचं उत्तर आहे। मग आणखीन 6 आरोपी होण्यासाठी काय पुरावे पाहिजे। तिसरं असं की आरोपींनी ज्यावेळेस खून केला आणि खंडणी मागितली त्या 2-3 दिवसाच्या काळात आरोपींनी धनंजय मुंडेला फोन केलेले, हे सुद्धा पुरावा आहे। त्याच्या नावाची कोट्यावधीची प्रॉपर्टी ही धनंजय मुंडेची, 100% ही धनंजय मुंडेची आहे आणि सगळं धनंजय मुंडेचं काम तो बघत होता का। आता ज्यावेळेस फडणवीस साहेब त्याच्या 1 नंबरच्या आरोपीच्या प्रॉपर्टीवर जप्ती आणतील त्यावेळेस धनंजय मुंडेचा बघा कसा तिळपापड होतोय, कारण ते धनंजय मुंडेच्या प्रॉपर्ट्या त्या जप्त होणंही गरजेचं आहे। धनंजय मुंडे 100% 302 मध्ये हाई म्हणजे हाई आणि SIT कडे CID कडे तसे पुरावे आहेत। फडणवीस साहेब किती नाही म्हणले तरी आहेत। तुम्ही त्याचा पुनर्तपास करा,